मामाची आका आली नाही त्यामुळे मामाने बकरीत कापला नाही. मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आपण आलेले यात्रेला, पण यात्रेत आता उन्हामुळे गर्दी काहीच दिसत नाही आणि आम्ही दोघंच दिसतोय पूर्ण यात्रेमध्ये. आता सध्या यात्रेमध्ये गर्दी नाही, पण संध्याकाळी होईल. पण गर्दी तरी लय एवढ्या प्रमाणात होणार नाही, कारण की आपल्या बारामती तालुक्यातच यात्रा येते, त्यामुळे गर्दी काही लय होणार नाही. हे बघा दुकानं सगळी लागलेली इथं, पण अजून सध्या काही गर्दी नाही. संध्याकाळी आणि उद्या अशी यात्रा चालेल, है का नाही? भरपूर सामान लागलेलं आहे. सामान भरपूर लागलेलं आहे. संध्याकाळी लय गर्दी असते मित्रांनो, आता सध्या नाही आहे. नमस्कार मित्रांनो. एक मिनिट कोण आहे? आता नाही. नमस्कार मित्रांनो, मी विसरला, म्हणजे आहोनी नमस्कार केला, मी राहिले. तर हॅलो मित्रांनो, नमस्कार. हे बघा आमचे आहोचे मामाचे गावाला आलेत आम्ही यात्रेला. तर चला आता जाऊया मंदिरात आधी दर्शन घेऊ मित्रांनो, आणि मग पुढचा प्रवास आपण चालू करू आपला. घरी जायचा, मामाच्या घरी जाऊन अजून हाडकं फोडायचं, आहे का नाही? मटण खायचंय. आधी देवाचं दर्शन घेऊ म्हणलं, मग पोटोबा करू म्हणलं, त्यामुळे इकडे आलेलं मित्रांनो. देवपूजा मग पोटपूजा. आधी देवपूजा मग पोटपूजा. तर चला मित्रांनो, आता मंदिराकडे चाललोय आपण. व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा. सांगा ना किती दिवस झाले ते म्हणजे तयारी? मंदिर 2-3 वर्ष झालं बनतंय, मला वाटतंय 3 वर्ष झालं असेल. अजून कंप्लीट आहे ना झालं मित्रांनो? हे बघा मंदिर आहे इथं. 2-3-4 वर्ष झालं चाललेलं आहे बांधकाम मंदिराचं, आणि मस्त बांधकाम चाललंय बघा. अजून कंप्लीट नाही झालेलं. कळस राहिलेला आहे अजून लावायचा, सभा मंडप राहिलेला आहे. मंदिर सांगितलं का कोणते देव बाप्पा आहे ते? भैरवनाथाचं मंदिर आहे हे, भैरवनाथाचं. दर बाळा. ठीक आहे ना? काय तुला नारळ खायचा? नारळ खायचा? तर मित्रांनो चला, आता देवाचं दर्शन घेतलेलं आहे, आणि आता आपण प्रदक्षिणा घालून आता मग मामाच्या घरी जाऊ. त्याच्या आधी जाताना थोडे यात्रेतून फिरून जाऊ, तुम्हाला यात्रेचं दर्शन बघायला भेटेल. आणि त्याचबरोबर हे बघा मंदिराच्या शिखराचं काम चाललेलं आहे, वरती अजून कळस राहिलेला आहे लावायचा. तर आम्ही आलेलो आहे बघा. ऊन पण भरपूर आहे. गेल्यापर्यंत आलं तर भरपूर काम राहिलं होतं. हा आता पूर्ण झालेला आहे. ह्याचा कलर व्हायला थोडा वेळ त्याला नाही कलर, हे दगडी का बांधकाम आहे. किती मस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो बघा. आणि व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा, तुम्हाला पूर्ण यात्रेचं दर्शन आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. भरपूर दिवसात आलो ना पारोडीला मित्रांनो, भरपूर दिवस झाले ते. आणि तुम्हाला एक सांगायचे, हा मंदिर मला खूप आवडलं. ह्याच्या आधी पण बघितलेला तेव्हा तर पूर्ण नव्हतं झालं. आता अजून ह्याला म्हणजे अजून तयारी करायची. कलर राहिलेला आहे ना? कलर नसतो ह्याला, नाही होईल. दगडी बांधकाम असतो, पॉलिश होईल. लय भारी दिसतं ना मित्रांनो. मंदिर भव्य असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे.
आणि अजून काम चाललेलं हे बघत असताल. तर हे सगळं काम गाव वर्गणीतून आणि वर्गणीतून केलेलं आहे सगळ्या लोकांच्या. तर कसं वाटतं मित्रांनो मंदिर बघून नक्की कमेंट करून सांगा. चला. तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला नाही चाललो, मामाच्या घरी जायचं इथून आम्हाला. आता दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि खूप भारी वाटलं असं मंदिरात येऊन. अजून आमच्या गावाच्या यात्रा राहिलेला आहे. ती यात्रा मोठी असते, ह्या यात्रेपेक्षा आमच्या गावची यात्रा मोठी असते. त्यामुळं इकडं फक्त आपण पाहुण्यांकडे आलेलो आहे. आणि आता तुम्हाला यात्रेतल्या बरेच दुकानं दाखवणार आहे. कशी दुकानं वाटतात ते नक्की बघा. दुकान बघून आहे ना मित्रांनो असं घेऊ वाटतं, सगळं घेऊ वाटतं. त्यामुळं जे बायकांबरोबर येणारे पुरुष आहेत ना त्यांनी आधी पुढे निघून जायचं, बायकांना मागं ठेवायचा, नंतर मोबाईल स्विच ऑफ करून टाकायचा. म्हणजे काय घ्यायच्या वेळेस फोन लावत नाहीत. मग पैसे कोण भरायचे? ज्यांनी घेतले त्यांनी भरायचं. मित्रांनो असं कुठं असते का? बायकोला घेऊन आले म्हणजे शॉपिंग करायला कोण असते? नवरा? बायको नाही, नवरा फक्त किस्यातलं पर्स काढून द्यायला असतो, पैसा द्यायला हा. नवरा असते. तर मित्रांनो बघा यात्रेत आता चाललेलं आपण सर्व प्रकारची भांडी खेळणी, बायांचं मेकओव्हर करण्याजोगं साहित्य पण असतं मित्रांनो. तर मित्रांनो ऊन तर लय लागते या. आणि शिल्पा म्हणली की आपण बाईसाठी काहीतरी खायला घेऊ. खायला काय बघा, खायला घ्यायचं आता काय माहिती, तिलाच विचारू काय घ्यायचं. ओके तर भरपूर दिसते खायला. बाईला काय आवडतं? बाईला भजी. काय आवडतं? भजी. इथं भजी नाही तर भेळ द्या एक आम्हाला. भेळ 50ची एक द्या. अजून काय घ्यायचं? मग नको लावू ना. मित्रांनो भरपूर दिवसांनी आज साडी घातलेला आहे. पूर्ण असं वाटतंय ना बोझा सर पे बोझा ले लिया है मैंने. असं डोक्यावर वज दिले, वज तुला दगड मारला डोक्यावरती तुझ्या. मम्मी म्हणजे डोक्यावर ओझं घेतलेलं आहे असं वाटतंय. तुम्हाला माहिती का शेतात जेव्हा मी काम करायला लागलं ना तेव्हा मला साडी घालून काम काही होत नाही. त्यामुळे बरेच जण असं कमेंट करतात की ताई साडी का घालत नाही. म्हणजे काय सांगा, म्हणजे कामच उरकत नाही माझ्या, त्यामुळे मी साडी घालत नाही. आणि आज देवाचं पाया पडायला आलते, म्हणजे मंदिरात आलते, त्यामुळे साडी घालून आलेला आहे. आणि आमच्या जे गावची जत्रा आहे ना तुम्हाला त्याच्यात मजा येईल, कारण की आमचे भरपूर युट्यूब फॅमिली येणार आहेत, तेव्हा मजा येईल. आज आपण दोघं आहे ते. आणि मी काय म्हणतो आता बिरण बस भजी नाही थंड ना? घेऊ. हा चला. भजी नाही तर चला मित्रांनो आता मामाच्या घरी चाललेला आहे. असंच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनवून राहा. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला मी काहीतरी दाखवते. आज माझे युट्यूब फॅमिली जे आहे ते भेटलेलं आहे, आमचे फॅन्स आहे. तर तुम्हाला दाखवते आहो कसे कोण भेटलेला आहे बघा. मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीवरचे जे एक मेंबर आहेत ते इथं भेटलेले आहेत पारोडी गावामध्ये, मामाच्या आमच्या गावामध्ये. आता मामाच्या इकडे जायच्या आधी ते म्हणले तुमचे सबस्क्रायबर चांगले झालेले आहेत आणि आम्ही पण एक सबस्क्रायबर आहोत, तर आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. तर म्हणून त्यांना पण मित्रांनो कसं काय वाटतं तुम्हाला? व्हिडिओ एक नंबर असतो. धन्यवाद धन्यवाद बरं का. धन्यवाद बरं का दादा. आलो कधी परत तर पारोडीला खूप तर भारी वाटलं मित्रांनो यांच्याशी भेटून, कारण की आपले न्यू मेंबर्स आहे युट्यूब फॅमिली. तर थँक्यू. कुल्फी घ्यायची ना ती. चला बाय. धन्यवाद दादा. तर चला मित्रांनो आता चालले ते मामाच्या गावाला. कुल्फी. तर तुम्ही असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा. घरी गेलो दाखवते. आज आईस्क्रीमच आहो मटण कसं खातं ते तुम्हाला दाखवते बरं का. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघाले ते दर्शन करून देवाच्या पाया पडून निघाले ते आता मामाच्या घरी. आता मस्तपैकी मामाच्या घरी जाऊन फोडणार आहे मी मस्तपैकी कोंबडीचे तांगड्या. हाडकं खाणार आहे मस्तपैकी. हाडकं नाही खाणार, हाडकाचं मांस खाणार. आणि हाडकं हे बघा टाकून मित्रांनो ते नंतर तुम्हाला सांगते. हे बघा आता हे रोड आहे जे ना आता मामाच्या गावाचा रोड तयार झालेला आहे ना. मामाच्या गावाचा रोड आधीच झालेला आहे, पण आता वस्तीला रोड चाललेला आहे. लय दिवस झाला अडकाळ्यात होता, पण आता योगाने कुठून तरी चाललेला आहे म्हणायचं थोडासा, आहे का नाही? हो. आणि ते हायवे जे दिसतंय म्हणजे हे रोड आहे ना हे इथं पहिले पाणी होतं ना. हा कारखाने जे असते ना कारखाने साईड जातात हे रोड. आणि रोड चाललेला आहे आता. अरे हे रोड आहे मामाचा, नवीन रोड तयार होत आहे. आणि मित्रांनो जे आता रोड तुम्हाला दाखवलं ना ते जागेवर पाणी होतं ना. हो पाणी होतं, म्हणजे पाणी होतं, पाणीचे वर ब्रिज बनवलेला आहे, म्हणजे रोड बनवलेला आहे. आणि हे मामाच्या आमचे गावाचा रस्ता आता झालेला. मित्रांनो आमची आहोच्या आहे GF होती इथं.
नाही मित्रांनो, ही खोटी गोष्ट आहे. मम्मी मला माहिती आहे मित्रांनो, ते सांगत नाही पण मला माहिती आहे मामाचे गावाला जीएफ एक्स जीएफ असती. रस्ता चाललाय मित्रांनो, हा रस्ता पहिले लय भंगार होता, आता झालाय बऱ्यापैकी आता म्हणा झाले ते लागेल. म्हणजे लय लय भारी वाटते असं बघून नाही. चला आता पोहोचतोय आम्ही मामाच्या घरी. मामाने आमच्या यंदा काही बोकड कापलं नाही, आमच्यासाठी कोंबडीच कापलेली आहे. जे त्यामुळं आहे ते गप खायचे. कोंबडीवरतीच पोट भरावं लागणार आहे मामाच्या घरी. आय 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 हे बघा मामाच्या इथले सगळे गँग. हे मामाचे यंदा आम्हाला फक्त कोंबडीच ठेवलेली आहे. कोंबडीवरती का माझच वाट बघत होती का? अगं घरी हे आमचे चार मामाची चार बाय मुलगी. बसले ते वर्धत होत्या बाया. लय उशीर झाला नाही का यायला? जा. ए आधी हे एक करा. काम कर भैया, दादा आईस्क्रीम. बायला तापली, आधी बायला आईस्क्रीम देऊन ये जा. बाईला राग आला असेल कारण की लय उशीर केलाय. आम्ही सकाळी यायचं होतं पण घरात धुणं भांडी आहे काढूस तर उशीर झालाय कारण की तुम्हाला माहिती आमचे गावाची अगं, यात्रा आहे. तू चार पायाचा सगळं कापला असता तर आम्ही साफसफाई लवकर आलो सगळं असतो. उरकूस तर उशीर झालाय त्यामुळे चार आमची पायाचा बाई कापला असता तर लवकर रागलेला आलो आहे. असतो. चला आमची बाई तुम्ही ओळखलं असेल, ज्यांनी नाही ओळखलं असेल ते ओळखा. आमची बाय बाई आहे करते म्हणजे आपल्यासाठी मटण. आहोची आजी. काय करते ग बाई? ए फ्रीज मध्ये टीव्ही नेऊ. आड पाणी आण मला. मग हे बघा मित्रांनो, आमची बाई अजून मटण बनवत आहे बघा. आणि उशीर झाला आम्हाला यायला तर हे बघा मस्तपैकी मटण चालू आहे. मित्रांनो, आमची बाईचं देवहार काय म्हणतात तो? देवारा. देवहारा. तर कसं वाटतं ते देवी माता? मस्त साडी वाडी घातलेला आहे, छान दिसतात. कुठं ठेव छंदा? हा हा. तर मित्रांनो, हे आमच्या बाईचे देवारा, काळूबाईचा काळू. तर मित्रांनो, मी आज आले ते आहोचे मामाचे घरी. तर बाई आणि मामाची मुलगी काय म्हणतात ते वहिनी काय म्हणतात ताईच्या हातचं खायचंय. ताईच्या हातचे मटण खायचे. तर मी इकडे बसलेला आता मटण करायला. तुम्हाला काय सांगाव, तर अजून काही झालेलं नाही इकडं मटण. आणि दरवर्षी मामानी जत्रा करत होते, बकरा कापत होते, पण यंदा मामाची आका आली नाही त्यामुळे मामाने बकरीच कापला नाही. काय का नाही? चिकन करणार आहे मित्रांनो, हे बघा. आणि बिर्याणी बनवायचे. बिर्याणी तांदूळ आणलाय. बिर्याणी तुम्ही बनवते? मी मला कापून द्यायचं तेव्हा मी बिर्याणी बनवतो. कांदा कापून देते, तिकडे बिर्याणी करायची शेगडीवर. मग इथं मी चिकन करते. तुम्ही चिकन कर, मी बिर्याणी बनवतो. मामाला आणि मामीला खायला घालू. आम्ही पण जाऊ. हा जाऊ. हा चालू का बाई? हा. तर मित्रांनो, असं व्हिडिओ मध्ये बनवून राहा बघा. आज मी चिकन करणार आहे आणि प्रगती ताई म्हणत होते की ताईच्या हातचे मला चिकन खायचे, तर आज मी चिकन करते. हे बघा कांदा. मला वाटतंय तिकडे मटण शिजूच तर इकडं का म्हणे तूच शिजून निघशील. नो प्रॉब्लम, आप बना लीजिए वो बिरयानी, मैं अपना बनाती. तर मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा. तर मित्रांनो, आज मी यूपी स्टाईल चिकन करणार आहे कारण की सगळं गुडगोबर झालेलं आहे. म्हणजे आधी आली असती तर महाराष्ट्र सारखं बनवलं असतं, पण आज म्हणजे उशीर झालेला आहे. हे बघा कांदा मी ह्याला भाजून नाही घेतलेला आहे, असंच घेतलेला आहे. बघा कसं टेस्ट येतं. तुम्हाला आवडतात की नाही हो? गॅस फुल करा. आवडते की? एकदा बघा. कालच्यालाच खाल्लं नाही का परवाच्याला? हा.
बाई ह्याच्यात कांदा ह्याच्यात काय पिसले ते खोबरं लसूण हा. कांदा बिंदा कांदा मी पिसले ना. ती पण पाणी हे बघा खोबरं आणि लसूणचं पेस्ट केलेलं आहे. गरम पाणी टाकायचे नंतर. बाईच्या इथं आले की स्वतः बनवा स्वतः खावा. काही प्रॉब्लेम मामाची बहीण आली असते तर मामाने पटकन उठून पटकन मटण बिटण शिजवून ठेवलं असतं. कोंबडं बिबडं बकरं बेकरं. पण बहीणच्या नंतर आपणच राहणार आहे ना. आहे की नाही बाई. कोण करायचं नाही आता हे पर गरम पाणी टाकायचे थोड्या वेळात गॅस फुल मसाला- इकडल्या ठेव ह्याच्या इकडला मोठा नाही, गॅस फुल चाललाय या. शिव मोठा गॅस आहे. बाई मीठ हा आहे. चवीपुरतं मीठ टाकलं मित्रांनो. वास आले. उकळू दे चांगलं आता ती. थोडा मसाला शिजला ना मग मटण टाकायचं. हम्म. आमची बाई मटण नाही खात है ना बाई. बाई मटण खात नाही मित्रांनो, पण बाई मटण बनवून देते मस्त. मित्रांनो हे मटण बघा टाकलेलं आहे पण विसरलाय. म्हणजे आधी टाकताना दाखवायला पाहिजे होतं. विसरली मी. पण हे बघा इकडे दाखवा की बाईनी पंखा लावला. बाई नको लावू. गॅसवर जायचं. चिकन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. चिकन शिजते मस्तपैकी गिरवीमध्ये. हो का वास घ्या. फक्त टॅमॅटो राहिले. तुम्ही तुमच्या मामाच्या घरी आलाय, तुम्ही काय बोलणार आहे की नाही. मी माझ्या माहेरी गेलो मग बोलेन ना. मी बोलणार आहे की कवा आता. मामा सोबत बोला की. काय मामा बोलतात की नाही. जा तर मित्रांनो मामाच्या घरी आले पण मामा काय बोला नाही. मामा शांत आहे. मामा जत्रेला बोलावले का स्वयंपाक करायला बोलावले आम्हाला. हा? काय करायचं घरची अडचण असल्यामुळे तुम्हाला त्यासाठीच बोलावलंय. म्हणजे आम्ही पण खायचं आणि तुम्हाला पण चारायचं का. मग काय तर होय बाय. हे राहू दे तुम्हाला चांगलं राहू दे. येतं. नाही नाही एवढं काय तर आम्ही बनवतो तरी. तर मित्रांनो बाईनी मामाने सांगितले बिर्याणी करायला. आता टाकतोय बिर्याणी. पण काय सांगू तुम्हाला माझी अवस्था. घरनं आलो काम करून आता इथं बिर्याणी बनवायला लागली. तुमच्या हातच्या आवडतात त्यामुळे. 2 पळ्या तेल आधी टाकून घेऊ मित्रांनो आपण. मला बिर्याणी येत नाही पण टाकून घेऊ व्यवस्थित मस्त पैकी करून. कसं वाढवायचं तर मित्रांनो वाढलेलं आहे वाटतंय. हे जास्त झालं होईल. बघा बसलं तर मुळव्यातच बंद होईल एखादा. तर मित्रांनो कांदा टाकून घ्या आपण आधी. आमची गावाकडची बिर्याणी आहे ही देशी टाईप. आमच्याकडे काय भरपूर असं मटेरियल नसतं. आम्हाला जशी जुळत तशी आम्ही करतो. तुम्ही सांगा वास घेऊन कशी ही बघून सांगा कशी वाटते बिर्याणी ती. है का वास नाही? तुम्ही घेणार आहे या मित्रांनो घेणार आहे. मित्रांनी बघून सांगा हा कशी झाली ती. छान छान. कांदा टाकून घेतलाय. बाई मला पळी दे रे. मित्रांनो हे बघा बाई आणि पोरगीचं. मला सांगतो मित्रांनो अख्ख्या घरात मी लाडकाय त्यामुळं बाई माझी साईड घ्या. नाही बाय. बाय कोणाची बाय माझ्याशिवाय झोपत नाही. होय बाय. झोपायचं काय जाऊ बाईने कबूल केलं. मला पैसे देते. बाय मला ती आता तुला देते मला मी लहान असताना देत होती. हाय का नाही बाई. नव्हती. बाय तू कुणाला जास्त पैसे देते. अगं ताय ए ताय तुला तर कडव नाही फिरवले. मला कडव घेऊन फिरवत होती अख्खी वस्ती. आम्हाला तर डोक्यावर. तू अख्ख्या घेऊन नाही तुला हातात काठी होती आणि तू पुढे पळत. बाई कसं म्हणली आता प्रगती. कसं म्हणत होती. काय म्हणत होती. हा आणि काय बोलाय पाहिजे. दाजी म्हणाय पाहिजे. लाईट लावा. बाय कशी राहिली सगळी सरळ हातात. नाही नाही राहू दे. मित्रांनो आता आवानी मसाला टाकलेला आहे. बिर्याणी मसाला टाकले पण मित्रांनो थोडस गरम होत आहे त्यामुळं डोकं सुद्धा गरम होत आहे. पटपट करून घ्यायचं. हा आमची बाई आता भाकरी बनवत आहे बघा. भाकरी मस्त गरमागरम भाकरी टाकत आहे बाई. आणि तिकडं बिर्याणी चाललेला आहे मित्रांनो. आणि आता मस्तपैकी जेवण करायचे. आणि आमचे मामा आहेत ना
बाई मामा कुठे गेले ते आणि जेवायला कुठे जायचे मामाला कसलं मटण खायचंय हे नको भेटू दुसरं बोकडाचं मटण बाई म्हणजे मामाला बोलावलेत का जेवायला. तर मित्रांनो हे बघा बाई सांगतं ते की आमचे मामा जायचे जेवायला. मी इकडे बसलेला आहे बाईसोबत गप्पा मारत. मामा जाणारे दुसरे म्हणजे दावत आलेला आहे जेवण करायला बोलावलेलं आहे बोकडचं मटण खायला. पडली नाही ती पोरगा आहे पोरगा आहे बाई. हा. पण डोली कशाला नाव रे डोला म्हणून ठेवा डोला. हा छान आहे प्रगती डोला. डोला मामा का प्यारा डोला. तर मित्रांनो असंच व्हिडिओ मध्ये बनून राहा मजा येते. आता थोड्या वेळात आम्ही घरी निघणार आहे कारण मित्रांनो घरी पण आमचे गुरडच असेल काय म्हणतात ते बाबूचे नाव काढत असाल बाबूचं असं करत असतात शिल्पा. मामा अरे हाय का नाही? बापरे. हे बघा काय कोणी नाही काढलं तरी बारकी काय असं करेल शिल्पा. कुठं गेली हे बघा त्याला हसता हसता ना शिमड्या नाकात जायचं तोंडात. किती गंध आहे बघ आला की तोंडात जाईल. गप. तर मित्रांनो बोलण्याच्या नादात आम्ही विसरलं ब्लॉग एंड करायचे आणि तुम्हाला दाखवायचे सगळं विसरलेत आम्ही. तर चला थोडासा स्किप करून तुम्हाला दाखवते काय आहो करतात ते. इकडे बघा आहो असा व्हिडिओ करतात का मी आठवण काढून दिली. आता मगाशी तुम्ही कसं बोलत होता लक्षात नाही. लक्षात खायला बसलं लक्षातच नाही. हे बघा मित्रांनो इथं बघा दोघं बसले ते जेवण कराय. मी पण इकडे बसलेला आहे बघा भाकरी आणि मटण घेऊन खात आहे. विसरलं मित्रांनो म्हणजे बोलायच्या नादात सगळेजण बसले आहे जेवायला. कसं लागतंय खायला भाजी कसं झाली झाली या. भाजी मी बनवलंय भाजी आवडलं का. तर मित्रांनो आता बघा हे बघा कढाईमध्ये आता ठेवलेलं आहे मामा. आणि खूप उशीर झाले ते मित्रांनो अंधार झालेला आहे बाहेर तरी आम्ही घरात बसून जेवण करते. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघाले ते घरी आणि खूप उशीर झालेला आहे. टाइम कसं दाखवू तुम्हाला हे घडी बंद झालेला आहे घडी बंद आहे. तर मित्रांनो 7:30 वाजलेला आहे म्हणजे 8 वाजून आलेला आहे. तर आता आम्ही चालले ते घरी आहो बघा तिकडे उभा राहिलेला आहे आणि खूप अंधार झालेला आहे. तर आजचे ब्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचे ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. UPN महाराष्ट्र लव्ह जोडी कपलला सपोर्ट करा. बाय बाय. काळजी घ्या सर्वजण.